अहवाल आहे. प्रत्येक सेतू केंद्रावर गरीब लोक समजून घ्या, गरीबाला काय करावं कळाना. स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे सेतू केंद्रावर, तो काढून आणायचा. त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे. ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचं आणि तहसीलदारला सांगायचं कुणबी जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे. तो म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये. त्याला म्हणायचं अर्ज देतो नाही, कागदपत्र घेऊन आलोय, अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दी. कळालं आता? मोकळं. आता ह्यो मुद्दा क्लिअर झाला. आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा. माझं सरकारला जाहीरपणानं सांगणं, एक, मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत. सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर करायचा. एक, 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश. पिकं जळाले ना पाण्याने, 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची. मुद्दे झाले 2. मनोज जरांगे बोलतो ते करतो. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं, आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं. आरक्षण पडलं की नाही? आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कुणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. कुणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक वाहून गेलं, त्यांना 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतंय. तज्ज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगत येत, आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडंच पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वाड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं, त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहीच्या सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहीचं सोनं गेलं, घरातल्या भांडे बासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचं भितडं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींचे सौर ऊर्जा वाहून गेले. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय. चौथा मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा, आपल्याला आता लढाई करायची. चौथा मुद्दा,
याला पर्याय देतो आम्ही. शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा. ज्याला 20,000 पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा 5,000. ज्याला 1,00,000 आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2,00,000 आहे त्याचे 50,000 कापा. चौथा हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलांगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हाडपिलेला असन, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी अनाधिकृत सापडीला असन. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख तर अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख, या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकडं हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, हे नोकऱ्यावाल्याचे पुऱ्याचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचे चौथा हिस्सा कापून टाका आणि शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याचं कुठं कापा आणि तू त्याचे 5 खायची येळ आली आणि तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला 5 रुपये द्यायचे. तो जळ काढी लागली काय तिकडं? आणि तो पोराचा टायरच एक लाखाचं आहे गाडीचं. इकेव ना ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी दिन येतं, तो कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच्या आहेत ना. 1 एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेव ना अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापेव. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापेव प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापेव. शरद पवाराकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापेव. काँग्रेसचे येतं नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणचा का लाल भडक गांधी, एक दुसरा कोणचा आहे तो त्याची कापेव. यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का? ते आंबाडी, त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येतं. त्याला म्हणा एक दिवस तो जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसाचा, एका पंपावर दिन शेतकऱ्याला. ऊस कुठं कापी तिकडं? आमचा फेसकोट पडे पाणी घालू ऊसाला ना. आमचं कुठं कापी तू गाच पाण्याचा? तिकडं लय मोठं उतारा ना. त्या राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालतात, कापेव त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला दी ऊसाचे 5 त्याच्या कोण घी. मस्त विखेंकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या छग्याला 2-4 पोते भरून द्या पैशाचे. त्याची काडी लागली असली कुठं तर त्याच जवळ नसन तर. इकडे हे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा. बोलायला तर लय उत येतं तोंड तवाच. इकडे दे म्हणा थोडे. आणखीन कोण कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा, त्याच्याकडे काही असले तर बघा. तो 56 कुळे, त्याच्याकडे काही पैसे असते. त्यांनी ते कुट्याची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, तो आणखीन कोण कोण. तो नाही काही टपूर कोण आहे ते? शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेलेले ते टपूर. ते नाही उंटावणे नाकाचं दे. कंबुडा काय नावन कोण कोण आल्यात पायदशी.
त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे. काढा नाही कंबोडा का काय कोण कानू शिंदे साहेबाच्या शिटा घेऊन पळून गेलता ह्यो कंबोडा. ते टपोर इमानात बसलं जणून तर काचाच्या बाहेर आलत इतकं उच्च जणू. हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या येतात. टाटा आहे ते लय येतं आता बजाजवाले येतं आणखीन मरणाचे आलेत ना यांचं कोण घ्या ना. हे जमतं का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती कोण. हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येतं आमचे जैन मारडी येतं मस्त होता आला. ते हमेशा हमेशा कवा शिराच वाटत लोकांना एवढं बार पैसे वाटा म्हणा. अहो पटेल अहो पटेल अहो पटेल पटेल गेलाच उधार घ्यायला तिथं झक मारायला. पाटील या पाटला दिलं 5-5 जणाला उधार घेऊन बोकांडी टाकलंच त्या मारड्याने आमच्या याचा सगळं 3 रुपये शेकडा. आपला म्हणतो 5 होता रे 3 दिला 3 दिले. तो थोबाड हाणलं पाहिजे 3 दिले 3 दिले. तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं आणि कवा नाही. आता तो मुसलमानाचा हिरो कोणचा आहे रे ते टीव्हीला दाखवत होते. ते नंबर 1 ला आलाय पैशाला आता जगात. टरबूज खान शाहरुख खान. हा तो देशात नंबरला 1 ला आला. दे ना म्हणा इकडे जरा. हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला. इतके हिरो येतं यांच्या गाड्या लोक सांगत आहेत एका एकाची 12-12 कोटीची गाडी. हो आपण लोकांच्या गाडीत बसलो तर ते मध्ये त्याने आलिशान गाडी घेतली. तो थुतार आणलं पाहिजे आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून आलो म्हणा आलिशान गाडी घेतली काय याची. त्याने जर डिझेल नाही टाकलं मला पैवावं लागेल रिक्षा. यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या ही विनोद नाहीये. इतके मोठमोठा लोक आहेत यांजवळ कंपन्यात यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे 1000 लोक 1-1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही घ्या करायला शेतकऱ्याला द्यायला. हे झाला मुद्दा क्लिअर. एक सांगितलं ओला दुष्काळ पगार काय देते ते एका दिवसाचं आपलंच आपल्याला द्यायला लागले. हे आपल्याला द्यायलेत. मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागत आहेत. देवस्थान 1-1 कोटीची मदत करतात. अरे बाबा तुमच्याकडे काढी लागली का. तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का. उद्योगपत्याचे कर्ज माफ करायला ते मल्ल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे घेऊन ते जमतं का. मग अशा गोष्टी करताना विचार करा. आपला पहिला मुद्दा घ्या. मुद्द्यावर येऊ. हे बस रे मुद्द्यावर येऊ. तो का बिल आडेल का देवेंद्र फडणवीस. तमुक टाक खाली तोंडातली. इतक्या लोकात तमुक खाल्ली होतो काय चाबरा जाऊ नाही रे. बर दिसून तरी द्यायचे नाही. कपारा ठेवायची. हे इथं पाटांगला ठेवली. येणे मुंबईत असंच गाळ केलं मला. कोण कंकड मला बाबा पहिले निम्मत झालो. ते रोडला बॅरिकेड लावायचं पळतं म्हणून. अवघड पोट्टे ते कुठं झेंडे ठोकेले कुठं नाही कुंकडे नारळ काढले. पुन्हा मुंबई विखे साहेब म्हणले काही काम सांगा. फडणवीस म्हणले काही काम सांगा. पुन्हा मुंबईला येऊ नका. नारायणगडावर खोटं नाही बोलणार. ते म्हणले कवा मुंबईला मराठ्याला आणू नका. आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते तुमचंच ऐकत येत. आणलं तर मात्र तुम्ही या. एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3 ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेलेत पिकासहित 1,30,000 संपूर्ण कर्जमुक्ती. सुट्टी नाही शेतकऱ्यांना मागे सरकायचं नाही. संपूर्ण कर्जमुक्ती. 5वा मुद्दा ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आत्तापर्यंत 20 वर्षात आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची. 6वा मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा. त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. काहीच गरज नाही कोणाची. आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय नाही काय नाही.
फक्त आता शेतकऱ्यांना ताईट व्हायला सावध व्हा. 7वा मुद्दा, शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्हाला हे कळलंच नसं आता हे काय आहे ते. शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत. ठीक आहे, जो शेती करीन 10 एकरच्या आतला त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा. नोकऱ्या नाही तर पोरं काचा का शेतात तरी कामं करते 10,000 रुपयांनी. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. कोणाकोणाला नोकरी लागायचं 10,000 वर हात करा. अगं वा 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 अखे, मग आहे का नाही चांगली मागणी आपली. शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, शेती कशी ते पोरं नात तरी लागन पोरायला. शेतात काम करायचं त्या पगारामुळं पोरं शेतात काम करीना, पोरं वावर ऐकायला लागलेत. आणि 7वा मुद्दा, शेत इकायचे नाही. शेत कोणी इकायचे नाही. आता हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही, आता सांगितलेले 7 मुद्दे सरकारनं जर केले नाही, यात काही राहिला का आणखीन. आणि 3 ट्रिगर, 8वा मुद्दा, पीक विम्याला यांनी 3 ट्रिगर बसवले, ते ट्रिगर उठवायचे. पीक विमा सगळा द्यायचा. हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू. महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू, किंवा जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव, बुलढाण्याच्या मधी बाउंड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू. किंवा मग अहिल्यानगर, सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू. शेतकऱ्याला न्याय दिवस तर मागं हटायचं नाही. आणि 15 ते 1 महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय, त्याच्यानंतर नाही. आणि मुद्दा शेवटचा, जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं, सातारा संस्थांचं लागू केलं नाही, आणि विशेष सांगायचं राहिलं खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना, की मी परवा सरकारला बोललोय, सातारा संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज, शाहूराजे महाराज साहेब, तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय. जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे 1 महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही. याला जोडून दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही, नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय, त्याला मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाहीत. आणि तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही. ठरलं का? आणि गॅजेटचं सुद्धा सोयीला लागल, काळजी करू नका. गॅजेटचं सोयीला लागल, 100% गॅजेटचं सोयीला लागणार. नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाहीत आपण, त्याची काळजी करू.